12 जुलै रविवार। मोठ्याने हाका. आवाज म्हणाला, हाका मार, आणि तो म्हणाला, मी काय हाक मारू? सर्व मानव गवतासारखे आहेत आणि त्यांचे सर्व सौंदर्य शेतातील फुलासारखे आहे. यशया 40:6. स्वर्गातून संदेष्टा यशयाकडे एक आवाज आला. त्याने मानवजातीची आध्यात्मिक स्थिती आणि येणाऱ्या न्यायापासून सुटण्याचा मार्ग प्रकट केला. स्वर्गीय आवाजाने आज्ञा दिली, हाका मार. ताबडतोब यशयाने विचारले, मी काय हाक मारू? तेव्हा प्रभूने एक महत्त्वाचे सत्य सांगण्याची इच्छा केली. सर्व मानव गवतासारखे आहेत आणि त्यांचे सर्व सौंदर्य शेतातील फुलासारखे आहे. नोहाच्या दिवसात जे घडले तेच मनुष्याच्या पुत्राच्या येण्यापूर्वीच्या दिवसातही दिसेल. लोक गवतासारखे होते आणि त्यांचा गौरव शेतातील फुलांसारखा होता. जेव्हा त्यांची दुष्टता पूर्ण झाली, तेव्हा जलप्रलय आला आणि सर्वांना वाहून घेऊन गेला. मनुष्य स्वतःला बलवान आणि सामर्थ्यवान समजू शकतो, पण देव त्याला गवतासारखा पाहतो. शास्त्र म्हणते, कारण सूर्य उष्णतेने उगवतो आणि गवत वाळवतो, त्याचे फूल गळते आणि त्याचे सुंदर रूप नष्ट होते. तसेच श्रीमंत मनुष्य आपल्या व्यवहारात नष्ट होईल. याकोब 1:11. हाच स्वर्गीय संदेश नंतर प्रेषित पेत्र आणि याकोब यांनीही सांगितला. सर्व देह गवतासारखा आहे आणि मनुष्याचा सर्व गौरव गवताच्या फुलासारखा आहे. गवत वाळते आणि फूल गळते, पण प्रभूचे वचन सदा सर्वकाळ टिकते. 1 पेत्र 1:24-25. प्रभू काही काळ धीराने प्रत्येक व्यक्तीकडे पाहतो. कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. म्हणूनच ख्रिस्ताने वधस्तंभावर मृत्यू स्वीकारला, जेणेकरून सर्वांनी पश्चात्ताप करावा. परंतु जर एखादी व्यक्ती पश्चात्ताप करण्यास आणि देवाला अपेक्षित असलेल्या पवित्रतेने चालण्यास नकार देते, तर त्याचे ज्ञान, संपत्ती, प्रभाव आणि सामर्थ्य शेवटी त्याच्या स्वतःच्या आत्म्यासाठी सापळे ठरू शकतात. प्रथम मनुष्याने हे ओळखले पाहिजे की तो केवळ गवतासारखा आहे. गवत मानवी जीवनाचे क्षणभंगुर आणि नाजूक स्वरूप दर्शवते. दावीद महान राजा होता, तरी त्याने स्वतःला नम्र केले आणि म्हटले, मी तर किडा आहे, मनुष्य नाही. स्तोत्र रात्री 10:06. त्याचप्रमाणे याकोबाने जीवनाच्या अल्पतेचे वर्णन केले. तुमचे जीवन काय आहे? ते थोड्या वेळासाठी दिसणाऱ्या आणि नंतर नाहीसे होणाऱ्या वाफेसारखे आहे. याकोब 4:14. देवाच्या लेकरांनो, या क्षणभंगुर जीवनात प्रभूला घट्ट धरून राहा. तोच अनंत आहे. तोच अनंत आशीर्वाद देऊ शकतो. गवताप्रमाणे नष्ट होणाऱ्या पृथ्वीवरील यशावर विश्वास ठेवू नका, तर देवाच्या बदलणाऱ्या वचनावर आणि विश्वासूपणावर विश्वास ठेवा, जे सदा सर्वकाळ टिकते. पुढील चिंतनासाठी वचन. माझे दिवस धावपटूपेक्षा वेगाने जात आहेत. ते पळून जातात आणि त्यांना काही चांगले दिसत नाही. अय्यूब 9:25. आजचे बायबल वाचन. सकाळ स्तोत्रे 4:5-6. संध्याकाळ प्रेषितांची कृत्ये 17:16-34.